स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। नागोठणे महावितरणचा मनमानी कारभार। गेले अनेक दिवस नागोठणे नगरीत एमएससीबी महावितरणचा मनमानी कारभार सुरू आहे। खूप महिन्यांपासून नागरिक महावितरणच्या कारभाराने त्रस्त असून यावर कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे नागरिकांना मनस्ताप आणि आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे। यावर मागील 3 महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे नागोठणे शहर अध्यक्ष श्री गणेश चंद्रकांत घाग यांनी आणि श्री किशोर म्हात्रे यांच्या समवेत आवाज उठवला होता। त्यानंतर पुन्हा 1 महिन्यापूर्वी भाजप पदाधिकारी यांना घेऊन महावितरणच्या नागोठणे कार्यालयात श्री डाळू साहेब आणि नागोठण्याचे उपअभियंता श्री सिंग साहेब आणि प्रमुख कर्मचारी यांच्या समवेत बैठक घेऊन सविस्तर चर्चा करून आणि माहिती देऊन यापुढे नागरिकांच्या तक्रारी लाईट बिल संदर्भात किंवा वीज बंद संदर्भात येऊ नयेत किंवा ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विधानसभेत सांगितले आहे। तरीही कोणतीही पूर्वकल्पना न देता ग्राहक घरी अथवा दुकानात नसताना ती स्मार्ट मीटर जबरदस्तीने बदलण्याचे काम सुरू आहे। म्हणजेच हे हम करोसे कायदा अशा प्रकारचे दडपशाहीची तथा हुकुमशाही पद्धतीने ग्राहकांना घाबरवून लोकांच्या हतबलतेचा फायदा महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी घेत आहेत। शुक्रवारी तर यांनी कहरच केला। नागोठणे भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष श्री गणेश चंद्रकांत घाग यांच्या दुकानाचा इलेक्ट्रॉनिक मीटर दुकान बंद असतानाच अचानक काढून तिथे स्मार्ट मीटर जबरदस्तीने बदलण्याचे काम महावितरणने केले आहे। यात संबंधित माहिती देताना शहर अध्यक्ष श्री गणेश घाग म्हणाले की मी माझ्या दुकानासाठीचा मीटर क्रमांक 036065033911 महावितरण कडून चुकीच्या पद्धतीने बिल आकारला जात असल्यामुळे मार्च 2026 मध्ये रुपये 5510 अंदाजे बिल आकारला होता। त्यावेळी आपण त्यांच्या निदर्शनात आणून दिले होते की जवळपास 120 युनिटचे बिल आपल्याला जास्तीचे आले आहे। त्यावेळी तुम्ही हे बिल भरा। सध्या रीडिंग घेण्यासाठी कोणीही येत नाही तरी पुढील बिलात ऍडजस्ट होऊन येईल। मात्र पुढील बिलात सुद्धा परिस्थिती जैसे थे। तरीही आपण महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून त्यावेळी 4000 भरले। मात्र यांच्याकडून आपल्यासारख्या सुशिक्षित ग्राहकांना जर थातूर मातूर उत्तरे दिले जात असेल आणि त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना होत नसेल तर आवाज उठवण्याशिवाय पर्याय नाही। असंख्य ग्राहक यांच्या मनमानी कारभाराविषयी आमच्याकडे तक्रार करत आहेत। नागोठणे शहरातील व विभागातील जनता त्रस्त झाली आहे। माझा सरळ आरोप आहे की यांनी आमचा मीटर चोरून नेला आहे। यासाठी आपण गरज पडल्यास महावितरणच्या निषेधात मोठ्या स्वरूपात जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल। स्वराज दर्शनसाठी प्रतिनिधी सुदर्शन कोटकर, नागोठणे, रायगड। नमस्कार, मी गणेश चंद्रकांत घाग, भारतीय जनता पार्टी नागोठणे शहर अध्यक्ष। गेले अनेक दिवस नागोठण्यामध्ये एमएससीबीच्या माध्यमातून जो खेळखंडोबा आणि लोकांना त्रासदायक काम सुरू आहे, या कामकाजा विषयी अनेक तक्रारी आपल्याकडे आल्या। त्या तक्रारींची संबंधितांना माहिती दिल्याच्या नंतर त्यांच्याकडून कुठलाही ठोस उपाययोजना त्याच्यावर होत नव्हती आणि लोकांच्याकडून तक्रार येत असताना आज मला स्वतःला असा वाईट अनुभव आला की माझं दुकान बंद असताना माझ्या दुकानाचा मीटर एमएससीबीवाल्यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता, कुठलीही सूचना न देता तो नवीन स्मार्ट मीटर लावला आहे। आमचा स्मार्ट मीटर लावण्याला विरोध नाही आहे, परंतु महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विधानसभेमध्ये या सर्व शासकीय अधिकाऱ्यांना एमएससीबीला आदेश दिले होते की संबंधित ग्राहकाची परवानगी नसेल तर आपण कोणत्याही ग्राहकाचा वीज मीटर काढू शकत नाही। आणि एवढं सगळं असतानासुद्धा आज नागोठण्यामध्ये एमएससीबीच्या अधिकाऱ्यांकडून आणि कर्मचाऱ्यांकडून अतिशय दांडगाईने आणि हम करे सो कायदा अशा पद्धतीचा कारभार चालू आहे। मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छितो की जर अशा कुठल्याही तक्रारी आपल्याकडे असतील तर आपण येणाऱ्या 2 दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नागोठणे कार्यालयात, ज्या कार्यालयाचा पत्ता आहे मोदी पार्क आणि ग्राउंड फ्लोअरलाच आपलं ऑफिस आहे, आपण आपल्या काही तक्रारी असतील तर त्याचे लेखी अर्ज आपल्याकडे द्या। आपण माध्यमातून पत्रकार बंधूंची सहायता घेऊन नक्कीच या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढू आणि जो अरेरावीचा प्रकार या एमएससीबीवाल्यांकडून सुरू आहे त्याला कुठेतरी आळा बसेल या पद्धतीचे प्रयत्न आपण नक्की करू।
त्याचबरोबर आपल्या माध्यमातून मी MSCBच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी जो हा उन्माद मांडला आहे आणि हम करे सो कायद्याच्या पद्धतीने जे कारभार ते करत आहेत ते त्यांनी कुठेतरी थांबवावं. कारण नागोठणेची जनता जी आहे ती खूप शांत स्वभावाची आहे. मात्र जर लोकांवर अन्याय झाले आणि लोकांकडून जर याचा उद्रेक झाला आणि जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर मग याची पूर्ण जबाबदारी ही त्या संबंधित खात्याची आणि त्या खात्याच्या अधिकाऱ्यांची असेल. धन्यवाद.